नमस्कार, मी अभिनेत्री अपूर्वा सोनार. सावित्री शक्तिपीठाची मी राज्याध्यक्ष आहे. संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कोदरन सर आणि माझ्या तमाम सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री. मैत्रिणींनो, आपण उन्हाळ्यासाठी खास सदर सुरू केलेला आहे, ते म्हणजे रेसिपीचं सदर. आता प्रत्येक सखीला जे जे काही पदार्थ येतात ते करायचे आणि व्हिडिओवर टाकायचे. तर आपल्या सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच मैत्रिणींनो, या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं आणि प्रत्येकीला शेअर करायचं आणि शेअर करताना देखील सांगायचं की सबस्क्राईब करा. तर आजची रेसिपी माझी खास उन्हाळ्यातली म्हणजे कैरीपासून बनवलेली. तर माझी रेसिपी आहे कैरीची आमटी. त्याला बेसिक काय काय इन्ग्रेडियंट्स लागेल ते मी तुम्हाला सांगते. तर ह्याला बेसिक कैरी ही लागणारच आहे. मी कैरी सोलून उकडून त्याचा गर काढून घेतलाय, तो हा गर आहे. त्यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे. कढी करतो त्याप्रमाणेच आपल्याला त्याला बेसनसुद्धा लागणार आहे डाळीचं. आणि यामध्ये बाकी मग फोडणीसाठी आपल्याला जिरं मोहरी, हे मेथीचे दाणे आहे, हळद आहे, कढीपत्ता आहे, हिंग आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे आणि मीठ आहे. इतकं साधं आणि सोपं याला आहे. आणि तेल लागणार आहे. तर तेल मी टाकते. गॅस आधीच मी ठेवून दिलेला होता तर पातेलं तापायला. कढी असल्यामुळे खूप कमी तेल लागणार आहे, खूप काही तेल लागणार नाही आहे. आणि आता याच्यामध्ये आपण बेसन साधारण आपण कढीला म्हणजे ताकामध्ये जसं बेसन घालतो तसंच यामध्ये बेसन घालायचं आहे. आणि अतिशय सुंदर अशी ही आमटी लागते रवीने, किंवा तुम्हाला ज्याने वाटलं त्यांनी ते घुसळायची. आपलं कैरी कशी आंबट आहे त्या पद्धतीनुसार यामध्ये गूळ आणि पाणी पचणार आहे. तर हे मी घुसवून घेतलेली आहे. तोपर्यंत आपलं तेल तापतं आहे. यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, एवढी काळजी घ्यायची आहे. मी पाणी घेते थोडं. त्यात आवश्यकतेनुसार आपण पाणी घालूया. ही साधारण पातळ असली तर छान लागते, कारण आपण ही जेवणात कढीसारखी पिणार आहोत किंवा जेवणातला लज्जत वाढवण्यासाठी आपण घेतोय. तर ह्यामध्ये मी गुठळ्या पूर्ण मोडलेल्या आहेत. आणि आता तोपर्यंत इकडे तेल पण टाकलेलं आहे. तर आपण यामध्ये मोहरी छान तडतडलेली आहे, जिरं, मेथीचे 7-8 दाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडा हिंग, थोडा जास्त, म्हणजे हिंगाची फोडणी खूप छान. चमचा काढते मी. आणि आता थोडंसं यामध्ये हळद. आणि आता हे छान अशी खमंग फोडणी यायला पाहिजे. आता याला असा छान आवाज आला पाहिजे, तर ही छान फोडणी बसली आपण समजायचं. छान आवाज आलेला आहे मस्त. गॅस थोडा मोठा ठेवायचा तोपर्यंत. आणि आता ह्यामध्ये आपल्याला साधारण गोड असा गूळ, आंबट गोड हवी आहे ही आपल्याला. तर साधारण जेवढा गूळ पचेल, किंवा कोणाला गोडसर आवडते कोणाला आंबट आवडते त्यानुसार ही ह्याची आपल्याला गुळाची क्वांटिटी ठेवावी लागेल. थोडीशी कोथिंबीर आता घालूया आणि थोडी मग नंतर उकळी वगैरे आल्यावर जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा. बघा, ही याची अशी एवढी अशी ठेवायची आणि छान त्याला उकळू द्यायची आणि जेवणामध्ये गरम गरम वाढायची. अतिशय सुंदर, टेस्टी आणि आरोग्याला योग्य अशी ही कढी लागते. तर मैत्रिणींनो, बघा, सोप्या आपल्या रेसिपी असतात, पण आपण तर करायचा कंटाळा करतो. तर आजपासून मी रोज सदर सुरू ठेवणार आहे आणि रोज नवनवीन रेसिपी घेऊन तुमच्या पुढे येणार आहे. तर पुन्हा शेवटचं सांगणार, लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं. आणि आपली याला उकळी सुद्धा आलेली आहे. तर बघा, अतिशय छान टेस्टी आपली. मीठ आपण घातलेलं नव्हतं, मीठ घालून टाकू. मीठ पण आपल्याला साधारण चवीनुसार. आणि आता आपण ही गरम गरम छान याचा गूळ विरघळलेला आहे आणि आता मी गरमच अशी वाढायला घेते. बघा, खूप सुंदर कलर
त्याची कन्सिस्टन्सी पण एकदम छान. बढिया. थोडी कोथिंबीर घालूया आणि ही बघा आपली कैरीची आमटी तयार झालेली आहे. तर धन्यवाद.